आणि पेपर फुटीचं ग्रहण अजूनही सुटलेलं नाही, कारण उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटलाय। पेपर फुटल्यानं उद्या होणारी टीईटीची परीक्षा रद्द होणार आहे। ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर येते। गेल्याच काही काळामध्ये नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरात रणकंदन झालं। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। थेट पंतप्रधान कार्यालयाला लक्ष घालावं लागलं। मात्र यानंतरही आपल्याकडच्या परीक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहेत हे दाखवणारी आणखी उदाहरण समोर आलेलं आहे। टीईटी परीक्षा जी उद्या प्रस्तावित होती, निश्चित होती, ती आता पुढे ढकलण्यात येईल किंवा ती रद्द करण्यात येईल। पण उद्याचा हा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा आता होणार नाहीये। हजारो विद्यार्थी अशा परीक्षांना बसत असतात आणि शिक्षकांच्या दृष्टीने या परीक्षा महत्त्वाच्या असतात। शिक्षकी पेशाच्या दृष्टीने या परीक्षा आहे टीईटी सारखी परीक्षा। आणि हे पेपर फुटीचं ग्रहण आता लागल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करून येत असतात। काही जणांना आपल्या त्या विशिष्ट केंद्रावरती पोहोचण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते। नंदकिशोर आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। नंदकिशोर, काय नेमका प्रकार आहे, कसं घडलं हे? सर, ठाण्यातून हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। सध्या तपास जो आहे तो पोलिसांच्या हाती आहे। अद्याप पोलिसांनी ऑफिशियल जी माहिती आहे ती समोर आणलेली नाही। मात्र उद्या होणाऱ्या टीईटीच्या पेपर होईल की नाही असा प्रश्नचिन्ह जो आहे तो आता समोर येत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कदाचित याच्या अगोदर सुद्धा जर पाहायला गेलं तर नीटचा सुद्धा पेपर जो आहे तो फुटला होता आणि त्यानंतर नीटची जी एक्झाम आहे ती सुद्धा रद्द करण्यात आली होती। फेर एक्झाम घेण्यात आलेली होती। तशाच पद्धतीची एक्झाम घ्यायची तयारी सुद्धा सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो ठाण्यातला आहे। उद्या खरं तर टीईटीचा पेपरचा जो आहे तो संपूर्ण राज्यात देशात होत असताना आपल्याला पाहायला मिळणार होता। मात्र दुसऱ्या बाजूला एक दिवस अगोदर हा संपूर्ण पेपर फुटीचं जे सत्र आहे ते सुरूच असताना आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा हा महाराष्ट्रात पेपर फुटीचं सत्र जे आहे ते पाहायला मिळतंय। टीईटी पेपर फुटल्यानं उद्या होणारी जी टीईटीचा जो एक्झाम होती ती सध्या रद्द होत असतानाचं चित्र जे आहे ते समोर असताना आपल्याला पाहायला मिळते। सर नंदकिशोर, यानंतर आता शासनातर्फे कोणता निर्णय कसा घेतला जाऊ शकतो? ही परीक्षा पुन्हा एकदा घ्यावी लागेल हे तर उघड आहे। याच्या संदर्भात काही सूत्रांकडून माहिती मिळते का? किती दिवसात ही परीक्षा परत घेतली जाईल आणि यावेळी आता कोणत्या सुरक्षा व्यवस्था करण्यात येतील? जसं आपण नीटच्या बाबतीत बघितलं तसं आता सरकार काय करू शकतं? प्रसन्न सर, याच्या अगोदर जर बघितलं तर नीटची जी एक्झाम होती ती फेर एक्झाम घेतलेली होती आणि त्याच्यानंतर प्रशासनाला म्हणजे पोलीस प्रोटेक्शन मध्ये संपूर्ण जी एक्झाम आहे ती खरं तर घ्यावी लागलेली होती। अशाच पद्धतीची खरं तर प्रक्रिया पुन्हा एकदा लागू शकते। टीईटीचा पेपर अवघे काही तास खरं तर शिल्लक आहेत। उद्या सकाळच्या सत्रामध्ये पेपरला खरं दोन जे भाग पडतात, पेपर 1 आणि पेपर 2, खरं तर हे दोन्ही सुद्धा भाग रद्द होण्याची जी शक्यता आहे ती सुद्धा पाहायला मिळते। खरं तर ABCD हे 4 सेट असतात, त्यातला नेमका कोणता सेट फुटलेला हे सुद्धा माहिती नाही। मात्र ह्या सेटच्या नुसार एक जरी सेट फुटला तरी मोठं नुकसान जे आहे ते संपूर्ण विद्यार्थ्यांवरती होत असतं। 2 सत्रामध्ये 2 विभागात ही परीक्षा होते। उद्या दुपारच्या सत्रात आणि उद्या सकाळच्या सत्रात खरं तर ही परीक्षा होती। त्यामुळे अवघे काही तास शिल्लक होते आणि काही तास शिल्लक असताना हा संपूर्ण प्रकार जो आहे तो पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळते। मागच्या जर परीक्षेचं नीटचं जर एक्झाम बघितलं तर लातूरमधून ही संपूर्ण पेपर फुटीला सुरुवात झालेली होती आणि पुन्हा एकदा हे सत्र जे आहे ते महाराष्ट्रातच पाहायला मिळालं। सध्या ठाण्यातून नंदकिशोर, अतिशय दुर्दैवी बाब आहे। अशा पेपरच्या परीक्षा आपल्याला जर का देश म्हणून, राज्य म्हणून घेता येत नसतील तर मग यंत्रणा करतात तरी काय? इतका प्रचंड पैसा, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था असून सुद्धा जर का पेपर फुटत असतील तर मग आधी या सुरक्षा यंत्रणांची आणि या व्यवस्थेचीच परीक्षा घ्यावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। सुमारे 4.5 लाख, अगदी आकडा सांगायचा झाला तर 4,28,122 परीक्षार्थी या टीईटीच्या परीक्षेला बसणार होते। राज्यभरातून एकट्या पुण्यामध्येच हा आकडा 45,000पेक्षा जास्त आहे आणि आता ही परीक्षा रद्द झालेली आहे। आपण कल्पना करू शकतो कित्येक तरुणींचं गेल्या काही महिन्यातले कष्ट यामुळे वाया जातात। पुन्हा एकदा तो ताण, पुन्हा एकदा परीक्षेसाठी बघा, पुन्हा एकदा सगळ्या व्यवस्था करा आणि यंत्रणा मात्र ढिम्म राहते, पेपर फुटत राहतात। आधी नीट, आता महाराष्ट्रात टीईटी।